नमस्कार मित्रांनो, मी सौरभ सावंत तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसांनी ब्लॉग करतो आहे. तर मध्ये गॅप दिला होता, काय सुचत नव्हतं काय कॉन्टेंट घेऊन यायचं, काय घेऊन यायचं. पण बोललो की परत आपण चालू करूया. तर मी आता आहे कल्याण स्टेशनला. मी चाललो आहे सुरतला, म्हणजे फर्स्ट टाईम चाललो आहे सुरतला. काय एक्सपिरियन्स असणार, काय कसं चाललो आहे, काय ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. आणि बघाच ब्लॉग शेवटपर्यंत. तर मी ठाण्यावरून प्रवास करून आलो लोकलनी. म्हणजे ठाण्यावरून एक लास्टची ट्रेन होती एकची. तर त्यामुळे ना आमची ट्रेन आता इथून आहे 3:50ची आहे काहीतरी. त्यामुळे आम्ही बोललो ट्रेन येऊन थांबलो. मी एकटा नाही, माझ्यासोबत 2 जण आहेत, गेले तिकडे जरा दुकानामध्ये, दाखवतो तुम्हाला. तर मी एकटा नाही आहे, आपल्यासोबत सोहेल पण आहे आणि आपला भाऊ अमित पण आहे. तर आम्ही असे 3 जण जाणार आहे. तर किती नंबर आपलं 6 नंबरला प्लॅटफॉर्मवर थांबलं आहे. ठीक आहे, 6ला येईल की 7ला येईल ते. आणि वाजलेत किती वाजले आता? 2 वाजले. 2 वाजले. झूम करून झूम नाही होणार आपल्याकडे. तर बघूया, काहीतरी टाईमपास करूया. हां, चला तर बघूया. तर खाऊ घेऊन आलो आहे, भूक लागलं, आपण खातो. घरी काही जेवलो नाही. घरी जेवून आलो मग. पाणीपुरी खाल्ली, मिसळ खाल्ली. पाणीपुरी खाल्ली, घरी मिसळ खाल्ली. मी ना काय तुला खाऊन आला म्हणजे खा, दिवसभर खायला गेला. आम्ही चाललोय सुरतला. आणि तुला माहिती आहे, आम्हाला काय माहिती नाही. तुला ना माहिती ना, मी ती गोष्ट नाही बोलत. अरे आपला कन्फर्म तिकीट आहे का काय माहिती नाही. आम्ही सुरतला चाललोय आणि ते बोलतात वेटिंग रूममध्ये जायचं. माझी तिकीट आहे माझ्याकडे, दाखवू का तुला? तिकीट बघायचे तुला? तिकीट आहे जनरल डब्याची, जनरल तिकीट आहे. आणि पोलिसवाले बोलतो अलाउड नाही करणार तिकडे. आता कुठं जायचं? त्याला विचार ना, बर्गर भेटतो का? बरं, चिकन बर्गर. तुला आता वरची पाव, बुर्जी कमी, झोप का लागली नाही? बुर्जी कमी, पाव जास्त. वाजलेत किती? 3 वाजले. 3 वाजले. 3 अजून काय आमची अजून 1 तास आहे आपल्याला ट्रेन यायला. खा आले किती वाजता ट्रेन झाला? लेट झाला. 4 किती 4:50 56 टायमिंग होता. 4:42 आले 4:42. आता अजून पुढचा जर प्रवास करायचा आहे 5 तास उभा राहू. 5 तास उभा राहून करायला विचार करा. बसायला जागा नाही. सोल पण तिकडे उभा आहे गेटला. किती वाजता दाखवणार पोचले ते? नो डिले, परफेक्ट टायमिंग दाखवतो तिकडचा. परफेक्ट टाईम कितीला? 9:40. 9:40ला. म्हणजे 9:40ला पोचते की कितीला पोचते? 5:40. 5 तास उभं राहायचं आपल्याला. तर फायनली दोघांना जागा भेटली बसायला. जागा भेटल्या. तू कुठं चालला? सुद्धा आला. नाही होत सोय, तर नाही होत. 1% नाही वाढला. 1% नाही वाढला एवढा. नाही आवडत. अरे नाही आवडत. नाही होत तर सचिनच्या पुढे. आता आम्ही पोहोचू सुरतला. फायनली आम्ही सुरतला उतरलो. तर फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला आणि आम्ही आमचं निघालो कामासाठी. आता ऑटो बुक केले. बोला 3 मिनटं ते दाखवला बुक केलं. इकडच्या ऑटो बघा, ऑटो तुम्हाला दाखवतो कशा आहेत त्या. ऑटो बघा, हिरव्या आणि पिवळ्या कलरच्या. आपल्या मुंबईला काळ्या आणि पिवळ्या कलरचे बघायला भेटेल. इकडे तुम्हाला आता
हिरवी आणि पिवळ्या कलरची बघायला भेटायला. कारण इकडची लोक व्हेजिटेरियन आहेत ना, पण रिक्षा पण व्हेज आहे. व्हेज. चला कशासाठी आलो ते तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ बघत राहा, समजेल तुम्हाला. फायनली ऑटो आली, आम्ही निघालो आता. जगन बसलो आहे. तिथे काय माहिती नाही सर कसं जायचं ते. आम्ही ओला बुक केली, तर बघूया कसं जायचं. वगैरे चेंज केले आणि ओला सुद्धा आले. बसलो निघालं आपल्या. बघूया आता काय होतं, काम होतं आहे की नाही. दाखवतो काय दाखवतो आपण. किती मिनटं दाखवूया? 10 मिनटं आधी पोहोचू. आमच्या लोकेशनवरती आलो आता आणि बघूया. हॅलो, वाट बघतो आम्ही ह्याच्या. पोचलो आम्ही लोकेशनवर. गुजरातीमध्ये काय सांगतात, पाचाड. पाटीला काय पाचड. पुढच्याला पाचड पुढच्याला माहित नाही, आता शिकलो. पाचच्याला पाचड. पाचड अजून थोडं शब्द शिकतोय आम्ही. थोडीफार गुजराती शिकून जाऊ आम्ही. बघूया. आम्ही आता हा नाश्ता करतो, खाऊसा असा. बघूया टेस्ट करून कसं आहे खाऊसा. आणि अशी ही ग्रेव्ही आहे, याच्यामध्ये काय काय बोललं, शेंगदाणे वगैरे काहीतरी असतं. शेंगदाणे, काजू वगैरे असतं. बघूया टेस्ट करून काय. पापडी चुरून टाकायचे. टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी. थोडंसं स्पायसी वगैरे चांगलं आहे. अलग टेस्ट आहे, म्हणजे असं कधी खाल्लं नव्हतं. खाल्लं कसं वाटतं, डायरेक्ट असतं आला. इकडे पाठीमागे स्टॉल आहे, ते काकी वगैरे आणि आपले गाववालेच निघालेले. मानगावचे आपले. काय वाटलं, कसं वाटलं? पाणी आलं. बरोबर टचक्या होती. स्पायसी पण भारी आहे. डायरेक्ट गेला ना तो. टेस्ट कशी आहे? नवीन आहे का तरी? मस्त नवीन आहे, वेगळी टेस्ट आहे, भारी आहे. चांगलं नाही आलू पुरी बनवा. खरंच चांगलं आहे. आणि आम्ही त्याच्यासोबत हे मागवलं आलू पुरी. त्याच्यामध्ये बघा हे आलू आहे, खाली आलूची स्लाईस आहे आणि त्याच्यावरती त्यांचा मसाला आहे आणि स्प्रिंग ऑनियन आणि हे ऑनियन आहे. टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे ते. त्याच्यामध्ये स्प्रिंग ऑनियन वगैरे आहे आणि असं काहीतरी दिसतंय. टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे ते. बघायला कशी आहे? मस्त आहे. टँगो फ्लेवर आहे. टँगी आहे. तर मी पण खाऊन बघतो. ते असंच खायचं असतं ना, तर वेगळं काय वेगळं पुरीसारखंच आपल्याला खायचं असतं ना. चमचा कोण आपल्याला मग कसं वाटतं? तर बारीक फ्लेवर आहे. नव्यामध्ये पुरी हे काहीतरी वेगळी लागते. आलू पुरी ती वेगळी लागते. मस्त काहीतरी नवीन, म्हणजे शेवपुरी बिवपुरीपेक्षा काहीतरी आलूपुरी वेगळीच आपली. बेस्ट आहे ना. आणि हा पुरी खाते सुकी टेस्ट लागली. चला हा एक स्टॉल आहे यांचा. महाराष्ट्र काकी आहेत मानगावच्या इकडे, आपल्या इकडेच राहणार आहे, तिकडे स्थायिक आहेत ते. इकडे नक्की टेस्ट करा, नाक्यावरती आहे इकडे.
चलो आपण चाललो आहे तिकडे. आम्ही निघालो होतो आणि बाई रिक्षावाले भेटले आम्हाला. रिक्षावाले फुल डी जे. हा कसा आहे डी जे? लगेच लावला डी जे आमच्या गाडी. चला कॉपीराईट येईल आपल्याला. अरे बंद कॉपीराईट येईल. बॅक टू पवेलियन. आमचं काम झालं आहे पण आम्हाला कामं नाही. आणि आता आमची गाडी सव्वा एकची गाडी आहे. आमची गाडी आहे. पण त्याच्या आधी मेन आहे पेट पूजा. तिला आपण थोडंसं काहीतरी करूया. मेन म्हणजे आता आम्ही आहे सुरतमध्ये. तर आम्हाला इकडे पहिले नॉनव्हेज काय भेटेल का ते बघायचं आहे, कारण की आज वार आहे, रविवार. ओके आपण नॉनव्हेज काय भेटतं ते बघूया. मला काय काय दाखवलं जाईल नॉनव्हेजमध्ये काय काय आपल्याला खाता येतं. शक्यतो नाही भेटणार आपण काहीतरी वेळ खाऊया थोडंसं. काय वाटतं तुला? कसं वाटलं सुरतला येऊन? मला वाटतं कशी सिटी आहे? चांगली सिटी आहे. तुला कसं वाटतं सिटी? मला इकडे गरम जास्त आहे आणि आपल्या इकडे पाऊस पडतोय. टेम्परेचर हाय आहे कारण इकडूनच राजस्थान जवळ आहे ना. इकडचे गरम हवा येते इकडे. आम्ही पोचू सुरत स्टेशनला. इधर पेट्रोल का क्या भाव है? कितना है? 95. ये हम लोग के इधर 103 है. और CNG का क्या है? CNG का 87. तो हम लोग के इधर CNG कम है. CNG कम आहे. 80 है. 87. आपल्याकडे पेट्रोल 103 आणि इकडे किती आहे? 95. म्हणजे एक हाँ लगभग वही हो गया. 8 रुपयाचा डिफरंट आहे इकडे पेट्रोलमध्ये. पण इकडे CNG महाग आहे ना, आपल्याकडे CNG स्वस्त आहे. बाकी सगळं सेम आहे. बाकी सगळं सेम काय नाही. रिक्षाचा कलर फक्त वेगळा आहे. ग्रीन आणि येलो आहे. और अपने इधर सूरत में रिक्शा को मीटर क्यों नहीं दे रहे थे ऐसे? मीटर से पैसा ज़्यादा लगता है. अच्छा ऐसा है क्या? इधर सब सस्ते वाला है. खाली सब लोग को पता ही है ना, अभी इतना दूर है, 50 रुपये सीट है. हाँ डाउन करेगा तो इधर खाली मिनिमम 40-20 रुपये. हाँ क्या स्टार्टिंग कितने से होता है मीटर का इधर से? 20 रुपये ना. अभी कैसे में हम लोग अभी आए ना आज सुबह इधर देखे तो वैसे इधर मीटर बोला एक भी रिक्शा में मीटर नहीं दिख रहा है. हम लोग का मीटर आज हम लोग के इधर मीटर चालू होता है 28 रुपये से. 23. हाँ 28 है. सॉरी 28. और हम लोग इधर वो काला पीला कलर का. आता आम्ही आलो स्टेशनमध्ये पोचलो आहे. अशाच प्रकारे आम्ही स्टेशनवर पोचलो. आता आम्ही इथून आपल्या घरी गाडी पकडायची आणि आपला ठाण्याला जायचं. काय नाही एवढं काय फिरायला खास काय नाही. असं स्टेशन बाहेर तेवढी मजा आली.